ग्रंथाचा विषय जीव ब्रह्माचं ऐक्य. काय सांगितलं? विचारसागर या ग्रंथाचा विषय काय आहे? बरोबर आहे ना? जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय आहे असे वेदांती सांगतात. बरोबर आहे ना? तर पहिल्या तरंगात सांगितलंय त्या संबंधी पूर्वपक्षाचे म्हणणे प्रथम सांगून नंतर सिद्धांत पक्ष सांगतो. पहिला जो काही विषयाचं चिंतन चालतं त्याच्याविषयी पूर्वपक्षाचं काय म्हणणं आहे याचा विचार करून, बरोबर आहे, नंतर काय सिद्धांत पक्ष सांगितला जातो. तर आता विषय काय? जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य. बरोबर आहे. त्याच्याविषयी पूर्वपक्षाचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊ. पहिल्यांदा पूर्वपक्षीच्या मताने विषयाचे खंडन काय, हा विषय या ग्रंथाचा बनत नाही असं पूर्वपक्षी सांगणार आहे. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय आहे. बरोबर आहे? अधोरेखा करा असे वेदांती सांगतात. पण जीव ब्रह्माची एकता असणे शक्य नाही. काय काय सांगितलं? पण जीव ब्रह्माची एकता असणे शक्य नाही. का बाबा? कारण जीव खूपच वेगळा आहे ना ब्रह्मापेक्षा. जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे. अधोरेखा करा. त्याचं म्हणणं काय? जीवाचं स्वरूप अलग आहे, ब्रह्माचं स्वरूप अलग आहे. त्याच्यामध्ये एकता कशी होईल? नाही होणार. ज्याच्यामध्ये काहीतरी समानता असेल त्याच्यामध्ये एकता होते. ज्याच्यामध्ये समानता नाही, विरोधच आहे, त्यांची एकता तुम्ही कशी काय करता? प्रश्न समजला का? जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे. ती अशी, जीवाचे धर्मात पतंजली प्रमाणे जीवामध्ये क्या पतंजली मताप्रमाणे, म्हणजे पातंजल योग सूत्र हा पतंजलीचा ग्रंथ आहे. वर लिहा, पातंजली योग सूत्राप्रमाणे जीवाचे धर्मात पतंजली मताप्रमाणे 5 क्लेश आहेत. कोणतो? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे 5 क्लेश आहेत. 5 क्लेश आहेत म्हणजे कोष्टकमध्ये दुःख हेतू आहेत. कोष्टक बंद. कुठले 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 दोष आहेत? अविद्या, अस्मिता, राग. आता अविद्या म्हणजे काय मग? या क्लेशांचे लक्षण भगवान पतंजलींनी योगसूत्रात केले आहे. बरोबर आहे? अविद्या म्हणजे अनित्य, मलिन आणि दुःखरूप अनात्म पदार्थाचे ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखरूपत्व मानणे म्हणजे पदार्थाच्या या विपरीत ज्ञानास अविद्या म्हणतात. अविद्या कशाला म्हणतात? अविद्या पहिला क्लेश आहे ना. अनित्य, मलिन, दुःखरूप अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य, शुद्ध, सुखरूपत्व मानणे, याला विपरीत ज्ञान म्हणतात. त्यालाच अविद्या म्हणतात. काय? जो नित्य दुःखरूप आहे, जो मलिन आहे, अनित्य आहे आणि दुःखरूप आहे, त्याच्या ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखरूपत्व मानणं हा भ्रम आहे ना. याला विपरीत ज्ञानास काय म्हणतात? अविद्या म्हणतात. अविद्या म्हणजे काय? विपरीत ज्ञान. म्हणजे दुःखरूप आहे त्याला सुखरूप मानणं, अनित्य आहे त्याला नित्य मानणं. बरोबर आहे? जो शुद्ध आहे त्याला अशुद्ध आहे त्याला शुद्ध मानणं, याला विपरीत ज्ञान म्हणतात. हीच काय आहे? अविद्या. आता अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? आत्मा आणि बुद्धी
ही भिन्न असताना एकच समजणे यास अस्मिता म्हणतात. आत्मा चेतन आहे, बुद्धी जड आहे, है ना. आत्मा आणि बुद्धी हे भिन्न असताना त्यांना एकच मानणे याला काय म्हणतात? अस्मिता म्हणतात. रागाचं काय करायचं? ही वस्तू मला अनुकूल आहे याला काय म्हणतात? अनुकूल ज्ञान. या अनुकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारी जी प्रीती तिला काय म्हणतात? राग म्हणतात. ही वस्तू मला अनुकूल आहे ना, ह्याच्याविषयी मला प्रेम आहे. याला धक्का लागला तर मला राग येतो, चोरून नेलं तर मला राग येतो, बरोबर आहे, क्योंकि ही वस्तू मला अनुकूल आहे. तर अनुकूल ही वस्तू अनुकूल आहे अशा ज्ञानापासून उत्पन्न होणारी जी प्रीती, तिच्याविषयीची आसक्ती त्याला काय म्हणतात? राग म्हणतात. द्वेष ही वस्तू मला प्रतिकूल आहे या ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला काय म्हणतात? द्वेष म्हणतात. प्रतिकूल ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला काय म्हणतात? ही वस्तू मला प्रतिकूल आहेत, मला तुम्ही करू नका, सांगू नका, काकडाला मला तुम्ही उठवू नका. प्रतिकूल आहे ना. सकाळी 4 वाजता उठायचं, उन्हाळा आहे, रात्री 12 वाजेपर्यंत जागावं लागतं, 4 तास झोप मिळते जशी तशी, आणि 4 वाजता तुम्ही उठवतात, बरोबर वाटत नाही येत, है ना. तो त्याला काय म्हणतात? प्रतिकूल ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला काय म्हणतात? द्वेष म्हणतात. अभिनिवेश. अभिनिवेश कशा? मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. लाल करो मरणाचं भय. वर क्रोधाला द्वेष म्हणतात. प्रीतीला राग म्हणतात. आत्मा आणि बुद्धी भिन्न असताना एक समजणे याला अस्मिता म्हणतात. अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. बरोबर आहे. अभिनिवेश म्हणजे भय. कशाचं? मरणाचं. मी मरून जाईन. याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. किती? याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. जीव परिच्छिन्न म्हणजे अल्प परिमाण, 3.5 हात आहे, व ते अनंत आहेत. कारण जितकी शरीरे तितके जीव आहेत. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असे मानले तर एका शरीराच्या ठिकाणी एका जीवास होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवास होईल. काय सांगतात? पहिलं काय आहे? जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. 1, फिर जीव परिच्छिन्न आहे म्हणजे अल्प परिमाण म्हणजे 3.5 आहेत आहे. 2, आणि ते अनंत आहेत. 3, जीवाचे दोष काय? जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहे. पुढे काय? तिसरं काय? जीव अनंत आहे. जितकी शरीरे तितके जीव आहेत. बरोबर आहे. 3 गोष्टी जीवाच्या संबंधी मानलं ना. काय मानलंय? जीव परिच्छिन्न आहे, जितके जीव नाना आहेत, है ना. जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. जीव अनंत आहेत आणि काय? जीव परिच्छिन्न आहे. बरोबर आहे. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असे मानले तर काय होईल? सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असे मानले तर एका शरीराच्या ठिकाणी एका जीवास होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवास होईल. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असं मानलं तर एका शरीराच्या ठिकाणी दुःख झालं ते सगळ्या शरीरामध्ये अनुभवाला येईल. बरोबर आहे.
एका जीवास होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व जीवास होईल. कारण सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच आहे. लाल करा त्याला, खालून अधोरेखा करा. सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच आहे. पण आपला अनुभव काय? माझा पाय मोडला तर सगळ्यांचा पाय मोडतो का? मला खरूच झाली तर सगळ्यांना खरूच होते का? नाही होत. मला एखाद्या गोष्टीचं दुःख झालं तर सगळ्यांना दुःख होतं का? नाही. हा आपला अनुभव ना. परंतु एका जीवाचे सुख दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. अधोरेखा करा. म्हणून काय मानावं लागतं? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव भिन्न आहेत, म्हणून नाना म्हणजे अनंत आहेत असं सिद्ध होते. पण ब्रह्म या सर्व धर्मावर निराळ आहे. कारण ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही, उलट ते आनंद रूप आहे. एक. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. दोन. भेद किती असतात? स्वगत, स्वजातीय, विजातीय या तीन रूपाने भेद तीन प्रकारचे आहेत. बरोबर आहे. काय सांगितलंय? ब्रह्माच्या ठिकाणी काय सांगितलंय? ब्रह्म या सर्व धर्माहून निराळे आहे. ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही. एक. एक. उलट ते आनंद रूप आहे. एक झालं ना. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. भेद किती प्रकारचे? वर लिहा. भेद किती प्रकारचे? स्वगत भेद, स्वजातीय भेद, विजातीय भेद या रूपाने तीन प्रकारचे भेद आहेत. स्वगत म्हणजे पदार्थाच्या स्वरूपातील भेद. जसा वृक्ष एकच आहे ना, पण त्याच्या अंतर्गत पत्र, पुष्प, फळ इत्यादीचा जो भेद आहे तो कसाच आहे? स्वगत भेद आहे. एक झाड आहे, फळ झाड आहे की नाही, बी झाड आहे की नाही, पत्र, शाखा, खोड, मूळ हे सगळंच झाड आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये भेद आहे. याला स्वगत भेद म्हणतात. बरोबर आहे. तो स्वगत भेद आहे. हा स्वगत भेद कोणामध्ये असतो? अधोरेखा करू. सावयव पदार्थात असतो. ब्रह्म सावयव आहे का? ब्रह्म सावयव नाही. मग त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, कारण ब्रह्माचे अवयव नाही. अवयव असतात त्या ठिकाणी स्वगत भेद असतात. बरोबर झालं का? ब्रह्माच्या ठिकाणी भेद का नाही? कारण भेद अवयवाकडे असतात. ब्रह्म निरवयव आहे, मग त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. मग सजातीय भेद असू द्यात. सजातीय भेद म्हणजे दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेद. सजातीय भेद म्हणजे दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेद. जसा एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी जो भेद, तो वृक्षत्व जातीने सजातीय भेद. बरोबर. एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी जो भेद, वृक्षत्व जाती एक आहे, पण एक वृक्ष दुसऱ्या वृक्षाशी भिन्न, याला सजातीय भेद. ब्रह्माला ब्रह्मत्व जातीवाला दुसरं ब्रह्म नाही ना. एकमेवा द्वितीयं ब्रह्म नास्ति किंचन. ब्रह्माला सजातीय दुसरे ब्रह्म नाही. मग ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद पण नाही. बरोबर आहे. चला मग विजातीय भेद तरी असेल की नाही? म्हणजे दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेद. विजातीय भेद म्हणजे काय? दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेद. जसा वृक्षाचा पाषाणादिकाशी जो भेद, तो विजातीय भेद. वृक्ष भिन्न,
पाषाण भिन्न. वृक्षाची जाती वेगळी, पाषाणाची वेगळी. ह्याला काय म्हणतात? विजाती. वृक्षाचं जो जाती एक आहे, पण पेरवाचं झाड वेगळं, आंब्याचं झाड वेगळं, तो त्याला काय सजाती. एक वस्तू वृक्ष आहे, त्याच्यामध्ये पत्र, पुष्प, खोड हे सगळे झाले, याला स्वगत भेद. भेद किती झाले? स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. त्याची उदाहरणं पण झाली. जसा वृक्षाचा पाषाणाधिकाशी झोपे तो विजातीय भेद. ब्रह्माप्रमाणे पारमार्थिक सत्तावान दुसरा पदार्थच नाही. अधोरेखा करा. ब्रह्माप्रमाणे पारमार्थिक सत्तावान दुसरा पदार्थच नाही. पारमार्थिक सत्ता ज्याच्यामध्ये आहे असा एकच पदार्थ आहे ब्रह्म. याच्यापेक्षा वेगळा कोणी पदार्थच नाही. तो विजातीय भेद नाही ब्रह्मामध्ये आला. बरोबर. आता चला, म्हणून ब्रह्माहून भिन्न आकाशाधिक सृष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असूनही, ब्रह्माहून भिन्न आकाशादी सृष्टी आहे ना, पण ती परमार्थ नाही ना. म्हणून त्याला काय म्हटलंय? अनिर्वचनीय मिथ्या आहे. अधोरेखा करा. म्हणून तिची प्रातिभासिक सत्ता आहे, ती सत्ता भिन्न आहे. म्हणून सृष्टी ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. काय झालं? ब्रह्माहून भिन्न आकाशाधिक सृष्टी आहे की नाही? आहे. प्रत्यक्ष प्रतीत होते की नाही? हो. पण तरी पण तिला काय मानलं नाही? अनिर्वचनीय म्हणजे तिला सांगता येत नाही. काय सांगता येत नाही? अरे सत्य आहे म्हणून सांगता येत नाही. मग असत्य म्हणा, असत्य सांगता येत नाही. बरोबर. मग सत्य आणि असत्य म्हणा, तेही सांगता येत नाही. त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय. बरोबर आहे. ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून तिची प्रातिभासिक सत्ता आहे. म्हणजे तिची प्रातिभासिक सत्ता आहे. म्हणजे सत्ता भिन्न आहे. म्हणून सृष्टी ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. तिची सत्ता भिन्न आहे ना. काय? प्रातिभासिक सत्ता आहे ना. सत्ता भिन्न आहे म्हणून सृष्टी ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. या प्रकारे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित कोण आहे? ब्रह्म एक आहे. यावरील विवेचनावरून खालील लिहिल्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये परस्पर विरोधी धर्म आहे. बरोबर. जीवाचे धर्म, जीवाचे धर्म दुःख, ब्रह्मावर आरोपित धर्म क्लेशमुक्त. जीवाचे धर्म अनंत भेद, ब्रह्मावर आरोपित धर्म एक भेद. जीवाचे धर्म परिच्छिन्न, ब्रह्म कैसा व्यापक. जीवाचे धर्म सांगा. क्लेश आहे, दुःख आहे, जीव अनंत आहे, त्याच्यामध्ये भेद आहेत आणि ते परिच्छिन्न. ब्रह्मावर आरोपित धर्म काय? ब्रह्म क्लेश मुक्त आहे, एक आहे, भेदरहित आहे, व्यापक आहे. या प्रकारे जीव ब्रह्माच्या ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असतात. यांचं ऐक्य हा ग्रंथाचा विषय आहे हे म्हणणे संभवत नाही. बरोबर आहे. जीवाच्या ठिकाणी क्लेश आहे, दुःख आहे, जीव अनंत आहे, जीव भेदयुक्त आहे, जीव परिच्छिन्न आहे. याच्या विरोधी ब्रह्म क्लेशमुक्त आहे, एक आहे, भेदरहित आहे, व्यापक आहे. विरोधी धर्म आहेत नाही, तर त्यांचं एकत्र कसं काय? नाही हो. पतंजली मतात वरील जीव स्वरूपात पंचक्लेश सांगितले आहेत व त्यामुळे
ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही असे आमचे म्हणणे आहे. पूर्व पक्षाने काय सांगितलं? पतंजली मतामध्ये वरील जीव स्वरूपामध्ये 5 क्लेश सांगितले आहेत आणि ब्रह्मामध्ये तर क्लेश नाही, अपहत पापमा असं त्याचं ब्रह्माचं नाव आहे. ह्याच्यामध्ये कसं काय होईल? बरोबर आहे. याचे समाधान वेदांती सांगतात. ज्याला जीव जीव म्हणतात तो जीव काय पदार्थ आहे? वाचा की खाली. बरोबर आहे. बुद्धी 1, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य 2, बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास 3, हे 3 मिळून जीव होतो. अधोरेखा करा, लाल करा. बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य, आभास, हे 3 मिळून काय होतोय? जीव हे नाव. बुद्धीचे अधिष्ठान चैतन्याचं नाव काय? इत्यादी नावे आहेत. कोणाचे नाव आहेत? कोणाचे नाव? बुद्धीचं अधिष्ठान जो चैतन्य आहे त्याची नावं काय? साक्षी म्हटलं म्हणजे कोण? बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य. कुठचं म्हटलं म्हणजे चैतन्य. आत्मा म्हटलं तर, प्रत्येक म्हटलं तर, ओमपद लक्ष म्हटलं तर चैतन्य. बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवा या गोष्टी. इत्यादी नावे आहेत. बोला आता हे कुटस्थ आला ना, जीव आला ना आणि बुद्धी आले. याच्यामध्ये राग, द्वेष, सुख, दुःख आदी हे जे क्लेश आहे कोणाचे धर्म आहेत? हे तुम्हाला निर्णय करायचा आहे आता. काय बरोबर आहे ना? ज्याला आपण साक्षीचेता केवलो निर्गुणो म्हटलं जातं तो साक्षी त्याचंच नाव आहे. कुटचं त्याचंच नाव, आत्मा त्याचंच नाव, प्रत्येक म्हटलं की त्याचंच नाव, त्वम पद लक्ष म्हटलं की त्याचंच नाव. बरोबर आहे. मग आता जे वर पंचक्लेश सांगितले, राग, द्वेष, सुख, दुःख आदी क्लेश, हे कोणाचे धर्म आहेत? लाल करा. की बुद्धी प्रतिशरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे ना, म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीत होणारी सुख दुःखे सर्व जीवाच्या बुद्धीत होणार नाही. प्रत्येक शरीरामध्ये बुद्धी वेगळी आहे. जीव वेगळा का मानण्याची काय जरुरी आहे? बुद्धी वेगळी माना ना. हे बुद्धीचे धर्म आहे. सुख दुःख जे होत आहे ते बुद्धीचे धर्म आहे. बुद्धी वेगळी आहे प्रत्येक शरीरामध्ये. बुद्धीला काय होत आहे? एका शरीरात बुद्धीला जो त्रास झाला दुसऱ्या शरीरामध्ये होत नाही. बरोबर आहे. मागे बसलो का समाधी लागते भाऊ, पुढे बसावं नाही. आम्ही शाळेमध्ये असतो त्यावेळेला पहिल्या दिवशी आम्ही जाऊन काय करायचं, दरवाजा जवळ पहिले राहायचे बसायचं. बदा आतमध्ये घुसायचं आणि पहिल्या बाकडावर जाऊन बसायचं. आम्ही पहिल्या बाकडावर बसायचो. बाई प्रश्न विचारते, आमचं सगळ्यात बाई 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 बाई. सुखदुःखादी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रतिशरीराच्या ठिकाणी भिन्न आहे. म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीत होणारी सुखदुःखे सर्व जीवाच्या बुद्धीत होणार नाही. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. हे बुद्धीचे भेद आहे ना. एका शरीरामध्ये एक बुद्धी, दुसऱ्या शरीरामध्ये दुसरी बुद्धी, तिसऱ्यामध्ये तिसरी बुद्धी. एका बुद्धीमध्ये राग द्वेष आले तर दुसऱ्या बुद्धीमध्ये येणार नाही, कारण ती भिन्न आहे.
म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारे सुखदुःखे सर्व जीवाच्या बुद्धीस होणार नाही. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. आणि बुद्धीचं अधिष्ठान जो साक्षी तो कसा आहे? सुखदुःखादी क्लेश रहित आणि एक आहे. म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. अधोरेखा करा, लाल करा. बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी आत्मा प्रत्यक्ष हा काय आहे? सुखदुःखादी क्लेश रहित आहे आणि एक आहे. म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. कारण वेदांत मतात काय कोटकामध्ये अधिष्ठान चैतन्य बुद्धी आणि चैतन्याचा आभास कोटक बंध. या तिघांचं नाव काय? जीव. जरी असले तर जीव शब्दाचा लक्षार्थ कोण आहे? जीव शब्दाचा वाच्यार्थ कोण आहे? सांगा. अधिष्ठान चैतन्य बुद्धी आणि चैतन्याचा अभ्यास कोटक केलं ना, जीवाचा वाच्यार्थ लिहा. वर लिहा. जीवाचा काय? वाच्यार्थ. आणि जीव शब्दाचा लक्षार्थ कोण आहे? लाल करू त्याला तेवढ्यालाच करा. साक्षी. या साक्षीचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. बरोबर आहे. प्रत्येक शरीरामध्ये बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असाही दोष नाही. प्रत्येक शरीरामध्ये बुद्धी भिन्न आहे. या शरीराला जो रोग झालेला आहे तो दुसऱ्याला कशाला होईल? या बुद्धीमध्ये जे प्रश्न निर्माण झाले ते त्या बुद्धीमध्ये कशाला होतील? या बुद्धीला जो ताण निर्माण झालाय तो दुसऱ्याला कशाला होईल? या बुद्धी जे सुटकामध्ये गेलेली आहे ती दुसरी कशाला जाईल? त्याचं कोणी मेलेलं नाही. बरोबर आहे. इथपर्यंत आलेलं आहे. म्हणून सर्वांची सर्व सुखदुःखे सर्वांना कळावीत असाही दोष राहत नाही. झालं?